नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले या आपल्या महाराष्ट्र जॉब्स या यूट्यूब चॅनलवर. आज परत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवी नोकरीची संधी. आपल्यासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही टाकलेले व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, 2019मध्ये तलाठी भरती निघालेली होती आणि त्याचा रिझल्ट देखील डिक्लेअर झालेला आहे. परंतु हा रिझल्ट लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला होता की काहीतरी गैरप्रकार घडलेला आहे असा. त्यामुळं आम्ही तुमच्यासमोर हे घेऊन आलो आहे परिपत्रक. हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याबद्दल नक्कीच काहीतरी वेगळी माहिती भेटेल. तलाठी भरती परीक्षा गैरप्रकार, उमेदवारांवर कार्यवाही. तलाठी भरती 2020-21. तलाठी भरती 2019 अंतर्गत झालेल्या अहमदनगर येथील परीक्षेबाबत परिपत्रक पहा. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तलाठी महापद भरती 2019. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. जाहीर प्रकटन. तर हे परिपत्रक जे आहे ते 19/5/2020 रोजी निघालेलं आहे. तर यामध्ये अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीनस्थ असलेल्या उपविभागीय अधिकारी यांचे आस्थापनेवरील गट क मधील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 2/7/2019 ते 26/7/2019 या कालावधीमध्ये महापरीक्षा पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधील गुणांक व रिक्त पदे यांचा विचार करता विचार क्षेत्रात असलेल्या उमेदवारांची प्रारूप यादी दिनांक 23/12/2019 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच दिनांक 3/1/2020 ते 7/1/2020 या कालावधीमध्ये विचार क्षेत्रात असलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली आहे. सदर पदभरतीकरिता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तसेच विचार क्षेत्रात असलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करतेवेळी काही शंकास्पद बाबी जिल्हा निवड समितीच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून याबाबत अनुषंगिक अभिप्राय व मार्गदर्शन मागविणे आले आहे. सदर मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर पदभरती संदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर हे जे परिपत्रक आहे ते सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा निवड समिती अहमदनगर येथे काढलेलं आहे. तर दुसरं हे आणखीन एक परिपत्रक आहे जे 20/5/2020 रोजी निघालेलं आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तलाठी महाभरती 2019. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर. तर या देखील पत्राचा विषय असा आहे की महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतलेले तलाठी भरती यामध्ये डमी उमेदवार असल्याची माहिती समोर आलेली आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे CCTV फुटेज मागवण्यात येत आहे. जो उमेदवार डमी आढळून येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्याचे पद रद्द होईल आणि पुढील उमेदवार यांना जागा देण्यात येईल. तर ही जी भरती होती ती फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने पदभरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची जबाबदारी ही MHITच्या महापरीक्षा पोर्टलवर सोपवली होती आणि महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून क आणि ड प्रवर्गातील 72,000 पदांसाठी 2 टप्प्यात मेगाभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात 36,000 जागांपैकी 1,809 जागांसाठी सर्व जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. क्रियेसाठी नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात मास किंवा हायटेक कॉपी डमी उमेदवार यासारखे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे या परीक्षावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला आढळून आला आणि आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला.
याबाबत महाराष्ट्र टाइम्सने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून हा प्रकार उजेडात आणला होता. त्यानंतर राज्य सरकारला पोर्टल रद्द करावे लागले. मात्र या पोर्टलद्वारे राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे. विविध विभागांमध्ये साधारण 5 ते 6 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया झाली. त्यात सर्वाधिक 1809 जागा तलाठी पदासाठी होत्या. सगळ्यात जास्त जागा ह्या तलाठी भरतीसाठी होत्या. नगर जिल्ह्यामध्ये 236 जागांसाठी तलाठी भरती राबविण्यात आली होती. त्यानंतर पोर्टलमार्फत उमेदवार व त्यांना मिळालेल्या गुणांची यादी प्रकाशित झाली. या यादीत निवड झालेल्या उमेदवारांपैकी 2 उमेदवारांची निवड डमी उमेदवारांच्या माध्यमातून झाल्याचे महाआयटी विभागाने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले. त्यानंतर जिल्हा निवड समितीने याबाबत आणखी तपास करून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा केली. त्यावेळी समितीकडून निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यावर संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामुळे समितीने राज्य सरकारकडून अभिप्राय आणि मार्गदर्शन मागवले आहे. याबाबत राज्य सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर कार्यवाही करण्यात आली. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती निवड समितीचे सदस्य, सचिव व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यापूर्वी जालना जिल्ह्यात परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे नाव निवड यादीत आल्याचा प्रकार झाला आहे. तर हे परिपत्रक निघालेले होते आणि 2020 बद्दल काही आणखी तलाठी भरतीमध्ये आणखी काही अपडेट आहेत. मागील वर्षी मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक जिल्ह्यामध्ये तलाठी पदाच्या 83 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. बेरोजगारांची प्रचंड संख्या असल्याने जिल्ह्यासह राज्यातून या जागांसाठी 22,500 जणांचे अर्ज दाखल झाले होते आणि पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जुलै महिन्यात परीक्षेची प्रक्रिया राबवत नाशिकमध्ये विविध केंद्रावर या सर्वांची लेखी परीक्षा घेतली. नियमानुसार यावर्षी जानेवारीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रारूप यादीही प्रसिद्ध झाली. नवे वर्ष गुड न्यूज देणार अशी अपेक्षा या तरुणांना लागली होती. 17 व 18 फेब्रुवारीला या तरुणांच्या कागदपत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणीही झाली आणि आता काही दिवसात आपल्याला नियुक्तीचे आदेश मिळतील असे स्वप्न हे युवक पाहू लागले आणि अचानकपणे कोरोना नावाचा राक्षस येऊन धडकला आणि या युवकांच्या स्वप्नांना ब्रेक लागला असून 4 महिने उलटूनही हे उत्तीर्ण तलाठी उपविभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तलाठी भरती 2020-21 is expected soon for approximate 5,000 vacancies this year. Because of corona impact, all Maharashtra government recruitment process would be delayed. The Talati Bharti belongs to Mahsul Vibhag. So, as per our expert, this Bharti process will be affected and will be on hold till Diwali. As you know, state government is fighting with corona and financial crisis this year. As a result, recruitment process will be hold on. More update about Talati Bharti will be available as soon as on Mahabharti. कोरोनामुळे आता आर्थिक घडी विस्कटल्याने शासनाने आरोग्य विभाग वगळता इतर विभागांमध्ये भरती होणार नाही असे संकेत दिले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण युवक आपल्याला नियुक्ती भेटेल की नाही या संभ्रमात पडले आहे. मागील 3 ते 4 वर्ष अभ्यास केल्यानंतर या परीक्षांमध्ये यश मिळतं आणि समाज उपयोगात येण्यासाठी स्वतःचं ज्ञान वापरण्याची संधी भेटावी ही प्रत्येक अभ्यासू विद्यार्थ्याची इच्छा असते. त्यामुळे परिस्थितीमध्ये आपण उत्तीर्ण तर झालो आहोत, पण या कठीण परिस्थितीत प्रशासनाला कामात हातभार लावून सेवा करण्याची संधी भेटल्यास
अधिक चांगले असे म्हणून हे युवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अद्याप कोणतेही संकेत न मिळाल्यामुळे उत्तीर्ण तलाठी संभ्रमात आहेत. आणि आता कोरोनामुळे तलाठी भरती कधी निघेल हा एक प्रश्नच आहे. मित्रांनो, सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व भरती प्रक्रिया स्थगित आहेत. महाराष्ट्रातील अनेक तरुण तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती बघता सर्वांना प्रश्न पडला आहे की तलाठी भरती होणार का आणि कधी होणार. यात एक नवीन म्हणजे काल 4 मे 2020 रोजी प्रकाशित एका बातमीनुसार सध्या शासनाने आरोग्य, द्रव्य आणि अत्यावश्यक भरती सोडून अन्य सर्व भरती प्रक्रियांना व अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. या मागचा उद्देश म्हणजे शासनाकडे सध्या महसूल कमी आहे. कोरोनामुळे शासनाचे आर्थिक गणित बिघडले आहे. या बातमीनुसार भरती पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित असल्याचे समजते. तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या तलाठी भरती सुरू होणे कठीण आहे. तरी आपण दिवाळीच्या जवळपास चांगल्या बातमीची अपेक्षा करू शकतो. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरतीवर प्रकाशित करूच. तसेच अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, सिलेबस, मागील वर्षाच्या प्रश्नसंच आणि इतर सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे. महाराष्ट्र तलाठी भरती 2020-21 करिता शैक्षणिक पात्रता आणि वय अट. The detailed news and updates are given below. The candidates interested in Mahsul Vibhag Talati Bharti 2020 process for 2020 will be happy to hear this. More updates and details about Talati Bharti 2020 will be updated on mahabharti.in. So keep visiting us. From last 3 years, Talati Bharti is on hold, so there are large number of vacancies are there. So this year in 2020 it is expected that this Bharti process will start again. This year, due to corona epidemic, all Bharti are on hold. Very soon after the lockdown, Talati Bharti 2020-2021 update will be available. We will keep informing you about coming news of Mahsul Vibhag Bharti 2020 or 2021. How to apply for Talati Bharti 2020? As the recruitment process will begin, the application form links will be published. This year, its updates are not available, but will keep adding more details on this page. शासनाने तलाठी पदाची भरती तलाठी भरती 2020 आणि 21 केली नसल्याने राज्यात सुमारे 5,000 पदे रिक्त आहेत. 7-12 उतारा नोंदीसह विविध कामांचा ताण सध्या तलाट्यांवर वाढला आहे. परिणामी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास, योजनांशी निगडीत कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे. तलाट्यांची भरती कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऑफलाईन महाभरती 20 एप्रिल पासून सुरू होणार. राज्यात तलाट्यांची 12,636 पदे आहेत. त्यापैकी 10,340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्न सोडवण्याची तलाट्यांकडे जबाबदारी आहे. 2 ते 4 गावांचा एक सजा असतो. एका सजाला एक तलाठी. याप्रमाणे 2 ते 4 गावांचा कारभार एक तलाठी सांभाळतो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या कामाची माहिती पुरवण्याचे कामही तलाठी करीत आहेत. शासनाच्या नवीन योजना गाव पातळीवर राबवण्याचे काम त्यांना करावे लागते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे काम देखील तलाठ्यांकडे येणार आहे. महसूल मंडळावर कामाचा ताण वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी 7-12, 8 उतार्यांची कामे रखडलीत. 7-12 उतार्याचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात.
शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे 3-4 सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. 3 वर्षांपूर्वी राज्यात 3165 सजांची निर्मिती झाली आहे. सन 2016 ते 2019 दरम्यानच्या 4 वर्षात ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पदभरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहेत. परिणामी 7/12 उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे. तीन वर्षापासून पदभरती ठप्प आहे. राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरिकीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने 3165 नवीन तलाठी सज्ज निर्माण केले आहेत. नव्या पदाच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. त्यात 3165 पदांना मंजुरी दिली. दरवर्षी 20% प्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र 3 वर्षांपासून पदभरती झालेली नाही. राज्यातील तलाठी संख्या 12,636, कार्यरत तलाठी 10,340, रिक्त पदे 2,296. दृष्टिक्षेपात आकडे: नव्याने तयार झालेले सजे 3,165, नवीन सजेसाठी तलाठी पदे 3,165, नवीन मंडलाधिकारी पदे 528, मंडलाधिकारी पदे एकूण पदे 2,106 आणि रिक्त पदे 190. आम्ही वारंवार तलाठी पदाची भरती करावी अशी मागणी केली आहे. मात्र शासनाने भरती केलेली नाही. नवीन तयार केलेल्या सजांमधील तलाठी पदे दरवर्षी 20% भरणार असे आश्वासन दिले होते. मात्र पदभरतीचा कार्यक्रम रद्द झाला. आता महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही पुन्हा पदभरतीची मागणी करणार आहोत. ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ. अर्ज कसा करावा? अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची लिंक आणि दिनांक अजून उपलब्ध व्हायचा आहे. अर्जदाराचे स्वतःचे ईमेल अकाउंट आवश्यक आहे. आपला स्कॅन फोटो आणि सही सोबत ठेवावी. अर्ज योग्यरित्या भरून झाल्यावर सबमिट हे बटन क्लिक करावे. अर्जाची प्रत आपल्या ईमेल अकाउंटवर प्राप्त होईल. सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जासह उपस्थित राहावे. तर अर्ज कसा करावा ही माहिती देखील दिलेली आहे आम्ही. परंतु अजून अपडेट्स भेटण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. असेच जोडले रहा आमच्यासोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.